Teaching of English and Hindi as second language should be made compulsory right from first standard to 12th standard. आता हा अहवाल स्वीकारला कोणी? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, उबाठाच्या पक्षप्रमुखांनी. आज पत्रकार परिषद घेऊन तेच सांगतायत की हिंदी कंपल्सरी करू नका. मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होतं तर मग 3 वर्षापूर्वी का नव्हतं? महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे हिंदी सक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना, दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप करत नवा वाद निर्माण केला आहे. सामंत यांच्या दाव्याने मराठी अस्मितेच्या लढ्याला नवं वळण मिळालं आहे. चला या वादाच्या मुळाशी जाऊन पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. महाराष्ट्र शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. या धोरणानुसार 1ली पासून 12वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा शिकवणं बंधनकारक आहे. याला विरोध म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीला भाषिक आणीबाणी संबोधत 29 जूनला जाहीर सभेची, तर राज ठाकरे यांनी 6 जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच हे धोरण स्वीकारल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी 26 जून 2025 रोजी पत्रकार परिषदेत सनसनाटी खुलासा केला. त्यांनी दावा केला की महाविकास आघाडी सरकारच्या काळातच जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचं धोरण स्वीकारलं गेलं होतं. डॉक्टर माशेलकर समितीने 1ली ते 12वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या कराव्यात असा प्रस्ताव मांडला होता आणि तो उद्धव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये मंजूर केला होता. सामंत यांनी यापुढे जाऊन आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी त्यावेळी या धोरणाची पाठ राखण केली होती, पण आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून भावनिक राजकारण खेळलं जात आहे. सामंत यांनी आदित्य यांचा एक जुना व्हिडिओ दाखवत त्यांच्या भूमिकेतील विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला. देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण परीक्षा पाहात तर ती UPSCची असते. IAS IPS अधिकारीची त्याच्यातून येतात. कुठल्याही IAS IPSC बघा तुम्ही, मातृभाषा काही इंग्लिश स्थानिक ज्या राज्यातली कॅडर मिळतं त्यांना ती पण ती शुद्धपणे बोलतात. आमचं मत स्पष्ट आहे, मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे. मराठी सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्वाची आहे ती जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक मॉडेल, जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि जगाचं आर्बिट्रेशन सेक्टर असेल, फायनान्शियल सेक्टर असेल, एक महत्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसेच आपली मुंबई, आपल्याला महाराष्ट्र तेवढंच महत्वाचं या देशासाठी. तिसरी भाषा असेल, मग ते हिंदी असेल, दुसरी कुठची आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या देशांमधली, ही जेवढी गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल, जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण परीक्षा पाहाल तर ती UPSC आहे. मला याच्यावर टीका टिप्पणी करायची नाहीये. हे त्यांची भूमिका आदित्यजींची त्यावेळी तशी का होती, ते तसं त्यावेळी का बोलले, त्यांच्या मनामध्ये काय होतं, त्यांचं वैयक्तिक मत काय होतं. सामंत यांनी हेही स्पष्ट केले की सध्याच्या सरकारचं हिंदी सक्तीचं कोणतंही धोरण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिंदी सक्तीचा प्रश्नच नाही असं सामंत म्हणाले. त्यांनी सर्व राजकीय पक्ष आणि साहित्यिकांशी चर्चा करून हा वाद मिटवण्याची तयारी दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हिंदीला आमचा विरोध नाही, पण सक्ती खपवून घेतली जाणार नाही. ही भाषिक आणीबाणी आहे.
मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि तिचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी सरकारवर एकाधिकारशाहीचा आरोपही केला. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आदित्य ठाकरे यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदांमधून हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आहे. मराठी अस्मितेच्या विरोधात कोणतंही धोरण आम्ही सहन करणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. पण सामंत यांच्या आरोपांमुळे आदित्य ठाकरे यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला मराठीपण घालवण्याचा कट संबोधत तीव्र विरोध केला आहे. त्यांनी 6 जुलैला मोर्चाची घोषणा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला आहे. मातृभाषेला प्राधान्य देणं ही आपली संस्कृती आहे असं पवार यांचं म्हणणं आहे. हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार शाळांमध्ये हिंदी शिकवणं बंधनकारक आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की यामुळे मराठी भाषेवर अन्याय होतो आणि लहान मुलांवर अतिरिक्त ताण येतो. दुसरीकडे सामंत यांचा दावा आहे की हे धोरण उद्धव ठाकरेंच्या काळातच मंजूर झालं होतं आणि आता त्याच मुद्द्यावर राजकारण खेळलं जात आहे. सामंत यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला, ज्यामुळे पत्रकार परिषदेत हशा पिकला. पण या व्हिडिओने ठाकरे गटाची अडचण वाढवली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मराठी अस्मितेची लढाई लढत आहे, तर सामंत यांनी त्यांच्याच काळातील धोरण उघडून काढत मराठी प्रेम खोटं ठरवलं आहे असा आरोप केला आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या नावाखाली एकत्र येण्याची तयारी दाखवली आहे. तर उदय सामंत यांच्या खुलाशाने ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता सरकार या वादावर काय तोडगा काढतं आणि ठाकरे बंधूंचे आंदोलन काय परिणाम साधतात हे पाहणं उत्सुकताचं ठरेल. मराठी माणसाच्या मनात मातृभाषेचं स्थान कायमच खास आहे. पण या हिंदी सक्तीच्या वादाने राजकारण आणि भावना यांचा अनोखा खेळ रंगवला आहे. एकीकडे मराठी अस्मितेची लढाई, तर दुसरीकडे जुन्या धोरणांचे भूत. हा वाद कुठे जाईल आणि मराठी माणसाचा आवाज कसा ऐकू येईल हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत मराठी माणूस म्हणून आपण सहज राहूया आणि आपल्या भाषेचं रक्षण करूया. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.